उद्या बच्चू कडूंचा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा निघणार आहे। उद्या शेतकरी अमरावतीहून नागपूरकडे रवाना होणार। तर कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मोर्चातून बच्चू कडू आणि शेतकरी सहभागी होणार। याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाक यांनी। पाहूया। तत्पूर्वी मी अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मोर्चाच्या अनुषंगाने संपूर्ण गावात या ठिकाणी जोरदार या ठिकाणी तयारी चालवली आहे। साधारणतः अगदी छोटंसं गाव असून सुद्धा या गावामधून साधारणतः 4 ट्रॅक्टर हे निघणार आहे आणि 4 ट्रॅक्टरमध्ये जर पाहिलं ज्या काही जीवनावश्यक वस्तू लागतात म्हणजे राहण्याच्या उद्देशाने जाय नागपूरला राहण्याच्या उद्देशाने संपूर्ण गावकरी या ठिकाणी सज्ज झालेले। एकूणच जर पाहिलं तर या ट्रॅक्टरच्या माध्यमातून जर आपण जर पाहिलं या ठिकाणी संपूर्ण साहित्य आहे म्हणजे अंथरूण पासून तर जेवणाच्या सर्व सुविधेपासून आहे। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा जो भूमिका आहे कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। माझ्यासोबत काही कार्यकर्ते तर काय सांगणार तुम्ही संपूर्ण तयारी केलेली नेमकं काय आहे? संपूर्ण तयारी म्हणजे अशी केलेली आहे आतापर्यंत शासनाला ज्या पद्धतीनं बच्चूभाऊंनी जाग आणण्याचा प्रयत्न केला अत्यंत शांततेनं उपोषण पायदळ हे सगळं करून चुकलेलो आम्ही। पण आता आम्ही शेतकरी पूर्ण हातबाल झालेला आहे। शेतकरी आता आत्महत्या करणार नाही त्याच दिवशी सांगितलंय बच्चूभाऊनं आत्महत्या करायची नाही आम्हाला आता नागपूरला सर्व तयारीनं जायचं आहे। एवढी दैनंदिन परिस्थिती दिवाळी अंधारात झाली। प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तहसील पर्यंत कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलो सगळ्या मागण्या मान्य करायच्या मागण्याची हे केली पण तो अजूनपर्यंत सरकारला जाग नाही। त्यामुळे बच्चूभाऊने जे आता लढाई ठरवली आहे त्या लढाईत आम्ही सर्व शेतकरी आरपारच्या लढाईने जाणार आहे। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं की आम्हाला काही पैसे मागायचे नव्हते। पहिल्यांदा कर्जमाफी करायचं सांगितलं 3 वेळा माफी कर्जमाफी। आमचे जे आजची परिस्थिती आहे एवढी खराब झालेली आहे का वरचं जे सरकार आहे वरच्या सरकारनं खालचं सरकार खराब केलं। वरचाही माणूस खराब आहे। एवढा खोटा सरकार आजपर्यंत भेटलं नाही। याच्यापुढे आम्ही साधारण काम नाही राहिलं आता तोडवायचं काम आहे। सूरज दहाक लोकशाही मराठी अमरावती। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।